मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. अनुभवांची शिदोरी, संस्काराची शान, ज्येष्ठांचा सन्मान हाच आपल्या जीवनाचा मान. आज 21 ऑगस्ट ज्येष्ठ नागरिक दिवस. त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजेच ज्येष्ठांनी समाज आणि देशासाठी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, तसेच त्यांच्या आरोग्याची आणि हक्काची काळजी घेणे. अनुभव, मार्गदर्शन आणि प्रेमाचा अथांग सागर असलेल्या आपल्या सर्व आजी आजोबांना आणि ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक दिवसाच्या मनापासून शुभेच्छा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या शेजारी असलेले हे संतोषी मातेचे मंदिर. अगदी लहानसे असे मंदिर आहे. या मंदिरात मी काही वेळा कढीपत्ता घेण्यासाठी सुद्धा येत असते. आज मी तुम्हाला हे मंदिर दाखवणार आहे. चला तर मग आता आपण या पायऱ्या चढून संतोषी मातेचे दर्शन घेऊया. सहसा या मंदिराचे दार बंदच असते, म्हणजे त्याला कुलूप लावलेले असते आणि चावी इतरांकडे असते. बघा, आता सुद्धा कुलूप लावलेले आहे. आता आपण या दर्शन या जाळीतूनच घेणार आहोत. आतल्या गाभाऱ्यामध्ये अंधार आहे आणि तेथे दिवा सुद्धा लावलेला आहे बघा. त्यामुळे देवीची मूर्ती काही व्यवस्थित दिसत नाही. हे बघा, थोडी दिसते आहे बघा. दर्शन घेतल्यावर मी आता मंदिराला एक फेरी सुद्धा मारणार आहे. हे बघा, या बाजूने एक मोठी फेरी मी आता मारून घेणार आहे. हे बघा, माझे आता मंदिराला फेरी मारून झालेली आहे आणि मी आता मंदिराचा संपूर्ण परिसर कसा आहे ते दाखवणार आहे. हे बघा, मंदिराच्या परिसरात अगदी मोठी मोठी अशी झाडे लावलेली आहेत. ही बघा, ही 2 मोठी अशी वडाची झाडे लावलेली आहेत. येथे वटपौर्णिमेला सर्वजण पूजा करायला येत असतात. आणि सध्या पाऊस असल्यामुळे पावसाने सर्व परिसर अगदी हिरवागार असा दिसत आहे. हे बघा, सगळी झाडे हिरवीगार आहेत. हे बघा, मी इथे येऊन बसलेली आहे. अगदी खूप शांत वाटतंय, निवांत. मंदिरात जास्त कोणी येतही नाही. हे बघा, हे होमकुंड आहे आणि या बाजूला थोडं पुढं गेल्यावर आता मी तुम्हाला कढीपत्त्याचं झाड दाखवणार आहे. हा कढीपत्ता घेण्यासाठी मी येथे नेहमी येत असते. हे बघा, खूप सारे कढीपत्त्याचे झाडं इथे आहेत. कढीपत्ता घेतला बघा हा इथून. हे बघा, बाहेरून अगदी उंच मोठी मोठी झाडं असल्यामुळे हे मंदिर बाहेरून दिसत नाही. हे बघा, ही 2 वडाची झाडं आहेत. अगदी लहानशी होती ही झाडे, आता खूप मोठी झालेली आहेत. आणि आता समोरच्या बाजूने हे मंदिर या पद्धतीने दिसते बघा.
हे बघा, हे मंदिराच्या मागे ना फुलांचं झाड आहे, पिवळ्या फुलांचं. मला खूप आवडतो पिवळा रंग, पिवळ्या रंगाची फुलं. हे बघा, आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि आता माझी कामाची वेळ सुरू झालेली आहे. म्हणजे आता माझा स्वयंपाकाचा टाईम आहे हा माझा. रोज मी 9:30 पावणे 10ला स्वयंपाकाला सुरुवात करते, म्हणजे भाज्या करायला सुरुवात करते, म्हणजे जेणेकरून 11 वाजता आजीबाबांना जेवायला बसता येतं. आणि हा बघा, येताना त्यांनी भाजीपालाही आणलेला आहे. तो भाजीपाला मी आता भरून घेणार आहे. हे बघा, आज काय भाजीपाला आणलेला आहे. एकदम ताजी ताजी अशी कोथिंबीर आणलेली आहे. मस्त ताजी कोथिंबीर आहे बघा. मिरच्यासुद्धा किती ताज्या आहेत. हे गिलके, काही काकडी, गाजर घेऊन आलेले. हे रोज सायकलिंगला जातात ना, तिकडून येताना मग भाजीपाला आणि दूध घेऊन येतात. अगदी खेड्यावरचा, सकाळी सकाळी खेड्यावरचे लोक भाजीपाला विकायला आलेले असतात. मस्त ताजे ताजे. हे बघा, ताजे ताजे टमाटे, ताजा भाजीपाला असतो. यावेळेला कसं सकाळी सकाळी बरेच जण विकायला आलेले असतात. या मिरच्या पण किती ताज्या आहेत बघा. या अशा मिरचीचे ना पोहे, उपमा खूप छान लागतो. मिरची आणि कोथिंबीर ताजी असली म्हणजे पोहे, उपमा छान लागतो. म्हणजे कोणतीही भाजी छान लागते. ताजी कोथिंबीर, ताजे आले, ताजी मिरची असली की. हे बघा, मी आता सगळं हे भरून घेणार आहे. टोमॅटो वगैरे हे सगळं धुवून घेणार आहे मी आता, आणि मग कोरडं झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि सकाळच्या वेळेला कसं आहे, भाजीपाला स्वस्तही मिळतो ना. हे बघा, आता या टोपलीमध्ये या मिरच्या मी धुवून घेणार आहे आणि कोरड्या करून चांगल्या डब्यामध्ये भरून ठेवेल. म्हणजे 15 दिवस अगदी सहज टिकतात मिरच्या. हे देठं काढून टाकायचे मिरच्यांचे. हे बघा, मिरच्या धुतल्या गेलेल्या. हे टोमॅटो सुद्धा धुवून घेणार आहे मी आता. या काकड्या सुद्धा मी आता धुवून घेणार आहे बघा. काकड्या थोडा वेळ पाण्यामध्ये भिजायला टाकते, म्हणजे त्याच्यातली माती निघून जाईल. या बघा काकड्या. हे बघा, आभाळ आलेले आहे घरामध्ये, अंधारही खूप झालेले. हे बघा, मी आता हे काकड्या टाकून घेते. काकड्या टाकून घेतल्या आता, आणि थोडा वेळ पाण्यामध्ये राहू दिल त्या, म्हणजे त्याच्यातली माती निघून जाईल. आज ना मी उडदाची डाळ बनवणार आहे. उडदाचं घुट्ट, ज्याची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे यूट्यूबला. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे बघा, पाणी झाल्यावर मी आता उडदाची डाळ टाकून घे. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ, मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला हाईप देखील करा. धन्यवाद.